नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपल्याला एक्सरसाइज 1.4 सोडवायचा आहे. त्यापूर्वी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स जे एकूण 11 लॉ आहेत ते लॉ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहा, पहिला लॉ आहे आयडेम्पोटेंट लॉ. हा लॉ कसा आहे, पी अँड पी असेल तरी आपण इक्विव्हॅलंट पीज घेणार. म्हणजे दोन सेम स्टेटमेंट आहेत, अँड असेल तर आपण तेच स्टेटमेंट घेणार. पी अँड पी असेल तरी आपण पी घेऊ शकतो. पी ऑर पी असेल तरी आपण पी घेऊ शकतो. म्हणजे दोन सेम स्टेटमेंट आहेत, त्यांचं अँड किंवा ऑर कसं येणार आहे, तेच स्टेटमेंट येणार आहे. हा आहे आपला आयडेम्पोटेंट लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. हा लॉ कसा आहे पहा, पी स्टेटमेंट आहे अँड दुसरं क्यू स्टेटमेंट आहे, पी अँड क्यू. तर इक्विव्हॅलंट असते क्यू अँड पीला. म्हणजे काय, फक्त आपण अदलाबदल केलेली आहे. पीच्या ठिकाणी क्यू, क्यूच्या ठिकाणी पी असं जरी केलं तरी इक्विव्हॅलंट असते. हे अँडसाठी झालं. ऑरसाठी सेम रूल. पी ऑर क्यू असेल तर आपण इक्विव्हॅलंट घेऊ शकतो क्यू ऑर पीला. म्हणजे अँड असो किंवा ऑर असो, आपण जर स्टेटमेंटची अदलाबदल केली तर काही फरक पडत नाही. म्हणजे पहा, लक्षात राहण्यासाठी ही ट्रिक 2 + 3 असेल तर आपण असे लिहू शकतो 3 + 2. बरोबर आहे, दोन्ही इक्वलच आहेत, म्हणजे हे इक्विव्हॅलंट आहेत. हा आहे कम्युटेटिव्ह लॉ. पहा, थर्ड लॉ आहे आपला असोसिएटिव्ह लॉ. हा लॉ कसा आहे पहा, पी अँड येथे ब्रॅकेट असेल क्यू अँड आर. पहा, तीन स्टेटमेंट आहेत, तिन्ही वेगवेगळे आहेत. पी अँड क्यू अँड आर असं जर असेल तर आपण असं लिहू शकतो, पी या दोघांचा ब्रॅकेट घ्यायचा, पी अँड क्यू अँड आर. येथे अँड आहे, येथे अँड आहे, तर आपण या दोघांचा ब्रॅकेट केला आणि अँड आर बरोबर घेतलं तरी चालेल, किंवा हा ब्रॅकेट काढून घेतला तरी चालेल. म्हणजे आपण असंही लिहू शकतो, पी अँड क्यू अँड आर. जर येथे ऑर असेल तरी तोच रूल. पहा, अँडच्या ठिकाणी ऑर असेल तर रूल सेम होईल, फक्त साईन आपलं ऑरचं येईल. साईन म्हणजे कनेक्टिव्ज ऑर आर. तर येथे काय होईल पहा, पी ऑर क्यू ऑर आर याप्रमाणे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी 2 प्लस हे पहा 3 + 4 या टाईपचं असेल तर आपण काय सॉल्व करू शकतो, यालाच आपण असं लिहू शकतो 2 + 3 आणि +4. बरोबर आहे, या दोघांचा ब्रॅकेट केला, +4 केले तरी काही फरक पडत नाही आणि ब्रॅकेट काढून घेतला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे लक्षात राहण्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा, असं लिहू शकतो आपण. हा झाला असोसिएटिव्ह लॉ. आता आपल्याला पाहायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे हा कसा आहे, ॲडिशनसारखा आहे. बरोबर आहे, हा कसा आहे आता मल्टिप्लिकेशनसारखा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा लॉ मल्टिप्लिकेशनप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे ए इंटू ब्रॅकेटमध्ये जर बी + सी असेल तर आपण असं लिहू शकतो, पहा ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन ए इंटू बी होईल. ए इंटू बी याला ब्रॅकेट घेतला आपण तर येथे प्लस साईन येईल आणि हे काय होईल, ए इंटू सी होईल या ब्रॅकेटमध्ये, ए इंटू सी. तर आता याप्रमाणे हा रूल आहे, पी अँड क्यू ऑर आर याप्रमाणे जर असेल तर आपण काय करणार, पहा येथे मल्टिप्लिकेशन म्हणजे हे अँडचं साईन आहे, येथे प्लस म्हणजे हे ऑरचं साईन, याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर पी अँड क्यू होईल. बरोबर आहे, पी अँड क्यू नंतर हे ऑर, दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये साईन कोणतं येईल, ऑरचं येईल. आणि येथे काय होईल, पी अँड आर, पी अँड आर. पहा, ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम साईन येतात. आता येथे जर ऑर असेल तर येथे अँड येईल. म्हणजे पी येथे ऑर असेल तर येथे काय येईल, अँड येणार आहे. पी ऑर क्यू यासाठी एक ब्रॅकेट होईल, हे साईन दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये येणार आहे. ब्रॅकेटमधलं साईन येथे नंतर दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये येते. आता पी ऑर आर या ब्रॅकेटमध्ये पी ऑर आर. पहा, हा होईल आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात राहण्यासाठी हा मल्टिप्लिकेशनप्रमाणे आहे, हा ॲडिशनप्रमाणे आहे. फिफ्थ लॉ आहे आपला डी मॉर्गन्स लॉ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा लॉ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा आहे. पहा, निगेशन असेल पी अँड क्यू. पहा, दोन स्टेटमेंट आहेत, अँड आहे, निगेशन आहे. तर आपण सॉल्व कसं करणार हे, म्हणजे इक्विव्हॅलंट काय आहे ह्याला, दोघांनाही आपण निगेशन घेणार. म्हणजे निगेशन पी होईल, हे अँडचं आपण ऑर करणार आणि निगेशन क्यू. पहा,
निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये गेल्यावर दोन्ही स्टेटमेंटला लागलेलं आहे आणि अँडचं फक्त ऑर झालेलं आहे. येथे अँडचं ऑर होते. हा अँडसाठी आहे. जर ऑरचा असेल तर पी ऑर क्यू असं जर असेल तर काय होईल, दोघांनाही निगेशन लागेल. ऑरच्या ऐवजी येथे अँड होईल, म्हणजे निगेशन पी होईल, ऑरच्या ऐवजी अँड होणार आहे आणि निगेशन क्यू. पहा ऑरचं अँड केलेलं आहे आपण. ब्रॅकेटमधल्या स्टेटमेंटला निगेशन साईन लावलं आणि ब्रॅकेटमधलं साईन आपण चेंज केलं. हा आहे डी मॉर्गन्स लॉ, खूप महत्त्वाचा आहे. आयडेंटिटी लॉ, हा लॉ कसा आहे पहा, एक स्टेटमेंट आहे पी, अँड घेतो आहे आपण टी. टी म्हणजे काय, ट्रू स्टेटमेंट. पी अँड टी, टी म्हणजे ट्रू स्टेटमेंट. तर ही व्हॅल्यू काय येईल पहा, आणि पी अँड घेऊ आपण फॉल्स बरोबर. पहा पी अँड टी आहे म्हणजे काय, एकतर पी ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आपण ट्रूथ टेबल तयार करताना पाहिलेलं आहे. जर टी अँड टी असेल तर टी बरोबर आहे, तरच टी, अदरवाईज फॉल्स. हे जर ट्रू असेल तर हे कसं होईल, ट्रू होईल. हे जर फॉल्स असेल तर हे कसं होईल, फॉल्स होईल. म्हणजे पीवर डिपेंड आहे. हे ट्रू असेल तर ट्रू येईल, फॉल्स असेल तर फॉल्स येईल. म्हणजे येथे आपण हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे माहीत नाही आपल्याला, त्यामुळे आपण काय लिहू, फक्त पी लिहिणार येथे. पी अँड टी इक्विव्हॅलंट पी. पहा आता पी अँड एफ. पहा अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच आपण ट्रूथ टेबल करताना टी व्हॅल्यू घेत होतो. जर हे ट्रू असेल अदरवाईज फॉल्स, या व्यतिरिक्त काही जरी असेल तर आपण फॉल्स व्हॅल्यू घ्यायचो. ही जर फॉल्स असेल म्हणजे फॉल्स अँड फॉल्स तरी पण काय होईल, फॉल्स होईल बरोबर आहे. जरी ही ट्रू घेतली आपण, ट्रू अँड फॉल्स, तरी पण फॉल्सच होईल. त्यामुळे पी अँड एफ तर फॉल्स व्हॅल्यू येईल. पहा हा झाला अँडसाठी. मग ऑरसाठी पी ऑर टी असेल तर काय होईल, पहा ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ ऑर एफ असेल तरच आपण एफ व्हॅल्यू घेत होतो, अदरवाईज ट्रू होती. जर हे ट्रू असेल तर काय होईल, टी ऑर टी होईल. टी ऑर टी म्हणजे काय होईल, टीच होणार आहे. एफ ऑर एफ आलं तरच एफ आहे, अदरवाईज ट्रू आहे. टी असेल तर टी ऑर टी टी होईल. एफ असेल तर एफ ऑर टी म्हणजे हे पण काय, टीच होणार आहे. म्हणजे यासाठी व्हॅल्यू काय येईल, टीच येईल. पी ऑर एफ घेऊ आपण, ट्रू बरोबर फॉल्स बरोबर. पी ऑर एफ, एफ एफ असेल तरच एफ. पहा दोन्ही जर एफ असतील तरच एफ घेतो आपण. हे जर एफ असेल तर एफ ऑर एफ फॉल्स होईल बरोबर आहे. जर हे ट्रू घेतलं आपण, टी ऑर एफ म्हणजे हे काय होईल, ट्रू होईल. म्हणजे काय, पीवर डिपेंड आहे, म्हणजे आपण काय लिहिणार आहे ते पी लिहिणार. 7th लॉ आहे कम्प्लिमेंट लॉ. हा लॉ कसा आहे पहा, पी अँड निगेशन पी असं जर असेल तर काय होईल, पहा पी स्टेटमेंट आहे, पुन्हा त्या स्टेटमेंटचं निगेशन आहे, पी अँड निगेशन पी असं जर असेल तर फॉल्स येईल, कारण येथे अँड आहे. म्हणजे अँडसाठी जर टी अँड टी असेल तरच ट्रू येते बरोबर आहे. आता येथे हे जरी टी घेतलं आपण तर हे निगेशन टी म्हणजे हा एफ होईल. म्हणजे हे दोन्ही सारखे येणार नाहीत, म्हणजे टी अँड टी येणारच नाही आहे. त्यामुळे एफ व्हॅल्यू होईल. जर ऑर असेल, या साईनऐवजी जर आता ऑर घेतला आपण, पी ऑर निगेशन पी, तर काय होईल, टी होईल बरोबर आहे. कारण हे ज्यावेळेस एफ असेल त्यावेळेस हे टी असेल बरोबर आहे, परंतु हे ज्यावेळेस टी असेल त्यावेळेस हे एफ असेल. म्हणजे वेगवेगळ्या साईन आहेत. ऑरमध्ये काय, एफ एफ ज्यावेळेस आहे त्यावेळेसच आपण एफ घेतो बरोबर आहे. ऑरमध्ये ज्यावेळेस एफ एफ आहे त्यावेळेसच एफ घेतो आपण. म्हणजे इथे काय होईल, वेगवेगळ्या साईन आल्या तर आपण काय घेणार, टी. पहा अँडसाठी एफ आहे, सेम स्टेटमेंट, एक स्टेटमेंट त्याचं निगेशन अँड बरोबर एफ आहे, एक स्टेटमेंट त्याचं निगेशन ऑर बरोबर त्याचं ट्रू आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा किंवा टॅली करा. नेक्स्ट अब्सॉर्प्शन लॉ. हा लॉ कसा आहे पहा, पी येथे अँड असेल परंतु येथे पी ऑर क्यू असेल. पहा दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत, पी पी येथे अँड आहे तर ब्रॅकेटमध्ये ऑर आहे, तर इक्विव्हॅलंट पीच घेणार आपण. पहा येथे अँडऐवजी जर ऑर असेल तर येथे काय येईल, ऑरऐवजी अँड येईल बरोबर आहे. फक्त साईन अपोजिट आहेत, रूल तोच आहे. 9th लॉ आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल म्हणजे इफ देन. पहा पी देन क्यू याप्रमाणे जर असेल, पी देन क्यू तर इक्विव्हॅलंट असते. पहा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लावायचं आहे आणि हे देन साईन काढायचं आहे, म्हणजे देन कनेक्टिव्ह काढून आपल्याला तिथे ऑर घ्यायचं आहे आणि क्यू दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज.
पहा कंडिशनल लॉ खूप महत्त्वाचा आहे. पी देन क्यू असेल तर आपण असं लिहू शकतो, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लावायचं, हे ॲरो काढून तेथे ऑर लावायचं. हा आपला आहे कंडिशनल लॉ. आता बाय कंडिशनल लॉ म्हणजे डबल ॲरो असेल तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू याप्रमाणे असेल तर हा रूल कसा आहे, इक्विव्हॅलंट आहे. पी देन क्यू अँड क्यू देन पी याप्रमाणे. पहा याचा अर्थ काय होईल, पी देन क्यू येथे अँड घेणार आपण आणि क्यू देन पी, म्हणजे एकदा पी देन क्यू नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू देन पी आणि दोघांच्यामध्ये अँड, डबल इम्प्लिकेशन पी देन क्यू अँड क्यू देन पी. पहा आता पी देन क्यूला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे, म्हणजे यालाच आपल्याला दुसऱ्या प्रकारे असंही लिहिता येईल. पहा पी देन क्यू म्हणजे कसं लिहिणार आपण, हे देन साईन काढण्यासाठी निगेशन पी घेणार, देनऐवजी आपण ऑर घेणार, येथे क्यू. दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन साईन लावायचं नाही, हे अँड जशाच तसं. पहा येथे पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन लावणार, हे देन काढून घेणार तर येथे ऑर लावणार आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, म्हणजे असंही लिहिता येईल आपल्याला. इनव्होल्युशन लॉ हा लॉ खूप सोपा आहे. पहा निगेशन घ्यायचं आपल्याला, निगेशन पीचं म्हणजे निगेटिव्ह आहे त्याचं पुन्हा निगेटिव्ह घेतलं तर काय होईल, पॉझिटिव्ह होईल, म्हणजे पीस लिहू शकतो आपण, म्हणजे आपण पीस लिहिणार. पहा निगेशन टीचं निगेटिव्ह करायचं आपल्याला तर उत्तर काय येईल, फॉल्स. पहा फॉल्सचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, फॉल्सचं निगेटिव्ह म्हणजे काय होईल, ट्रू याप्रमाणे. म्हणजे निगेशन कोणत्याही स्टेटमेंटचं निगेशन असेल, निगेशन क्यू असेल आणि त्याचं पुन्हा आपण निगेशन घेतलं तर काय होईल, फक्त क्यूच होईल, निगेशन कॅन्सल होतील, म्हणजे मायनस मायनस प्लस याप्रमाणे. आता आपण एक्सरसाइज 1.4 सोडू. नेक्स्ट एक्सरसाइज 1.4 फर्स्ट क्वेश्चन, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट दी निगेशन्स ऑफ दी फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. पहा जस्टिफिकेशन म्हणजे कोणते लॉ आपण यूज केले ते आपल्याला लिहायचे आहेत आणि या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, निगेशन काढायचं आहे आपल्याला. मग याचं निगेशन काय होईल, फक्त याला निगेशन साईन लागेल, इट्स निगेशन, इट्स म्हणजे या स्टेटमेंटचं इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन ऑफ निगेशन देन की पी, फक्त आपण निगेशन साईन लावलेलं आहे इथे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला, हे रूल वापरायचे आपल्याला. निगेशन ऑफ निगेशन क्यू देन पी आहे, प्रथम ब्रॅकेटमधील देन आपण कॅन्सल करू, तर त्यासाठी काय करावं लागेल, देनचा रूल कोणता आहे आपला, पी देन क्यू असेल तर आपण पहिल्या स्टेटमेंटला निगेशन साईन लावतो, हे देन साईन काढून तेथे ऑर लावतो. पहा हे निगेशन ॲज इट इज निगेशन, पहिल्या स्टेटमेंटला आपल्याला काय लावायचं आहे, निगेशन, येथे पहिलंच निगेशन आहे परंतु अजून एक आपल्याला निगेशन लावायचं आहे कारण लॉमध्ये त्याप्रमाणे आहे. हे देन साईन काढला, ॲरो जर काढला आपण तर ऑर घेणार आपण आणि दुसरं स्टेटमेंट जशाच तसं. हा काय झालेला आहे, कंडिशनल लॉ, हा आहे कंडिशनल लॉ. जस्टिफिकेशन म्हणजे हे लॉ कोणते वापरले ते लिहायचं आहे आपल्याला. पहा हे निगेशन साईन ॲज इट इज, निगेशन ऑफ निगेशन क्यू, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे फक्त क्यूच राहील, दोन्ही निगेशन साईन कॅन्सल होतील, हे ऑर आणि पी. आता हे निगेशन साईन आपण ब्रॅकेटमध्ये टाकू, हे जर ब्रॅकेटमध्ये साईन न्यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, पहा ऑर आहे, ऑर म्हणजे हा रूल यूज करणार आपण, दोघांनाही निगेशन साईन लावायचं, ऑरचं अँड करायचं. पहा दोघांनाही निगेशन साईन लागेल आणि ऑरचं अँड होईल, म्हणजे निगेशन क्यू होईल आणि हे अँड होईल आणि हे निगेशन पी होईल. हा लॉ कोणता आहे, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन साईन जर ब्रॅकेटमध्ये टाकायचा असेल तर तो डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन हे आलेलं आहे. नेक्स्ट पी अँड निगेशन क्यू, याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. पहा इट्स निगेशन, इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन साईन लागेल, पी अँड निगेशन क्यू. स्टेटमेंट हे आहे, निगेशन आपल्याला घ्यायचं आहे म्हणून निगेशन साईन ॲड केलं स्टेटमेंटला, तर हे आपल्याला आता कॉम्प्यूट करायचं आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे काय येईल ते. पहा निगेशन साईन आपण ब्रॅकेटमध्ये पास करू तर काय होईल, दोघांनाही निगेशन लागेल आणि अँडचं ऑर होईल,
तो कोणता आहे, डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे निगेशन्स ऑफ पी होईल, निगेशन पी होईल, अँडचं काय होईल, ऑर होईल. आता आपल्याला निगेशन लावायचं आहे आणि पहिलंच निगेशन आहे ते एक. पहा आता हे निगेशन पी हे ऑर, निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील. हे येईल आपलं या स्टेटमेंटचं निगेशन, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट पी ऑर निगेशन क्यू, याचं निगेशन काढायचं आहे आपल्याला. इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन साईन ॲड करणार आपण आणि स्टेटमेंट ॲज इट इज. आता हे आपण सॉल्व करू. पहा आपल्याला निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास करायचं आहे, तर डी मॉर्गन्स लॉ होईल, बरोबर आहे. दोघांनाही निगेशन साईन लागेल आणि ऑरचं अँड होईल. पहा निगेशन पी होईल, ऑर आहे येथे, तर येथे अँड होईल. आणि येथे पहिलाच एक निगेशन आहे, आता एक निगेशन लावायचं आहे, म्हणजे निगेशन क्यू. पहा हे सॉल्व करता येईल. निगेशन पी होईल, हे अँड जशाच तसं, मायनस मायनस आहेत, म्हणजे काय, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील. हे येईल आपलं या स्टेटमेंटचं निगेशन. पहा निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास करतो आहे, म्हणजे हा रूल कोणता आहे, डी मॉर्गन्स लॉ. या स्टेटमेंटचं हे निगेशन आपलं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन साईन लागेल पूर्ण स्टेटमेंटला, म्हणजे ते आपण स्क्वेअर ब्रॅकेट करू आणि हा छोटा ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू अँड आर. एवढ्याला आपल्याला निगेशन साईन ॲड करायचं आहे. इक्विव्हॅलंट. आता पहा आपण काय करू, हे निगेशन साईन मध्ये पास करू, म्हणजे हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक स्टेटमेंट आहे. आपला लॉ कसा आहे, दोन स्टेटमेंटचा आहे, बरोबर आहे. म्हणजे हे ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट आणि हे दुसरं, समजा हे पी आहे आणि हे क्यू आहे, मध्ये अँड आहे आणि निगेशन आहे. तर आपण काय करणार, ह्या ब्रॅकेटला निगेशन साईन लावणार आणि आरला पण निगेशन साईन ॲड करणार आणि अँडचं ऑर करणार. पहा ब्रॅकेटला निगेशन साईन लावू, म्हणजे काय होईल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे साईन चेंज होणार नाही, कारण एकच स्टेटमेंट आपण गृहीत धरतोय, ते फक्त निगेशन साईन ब्रॅकेटला ॲड करतोय आपण. आणि अँडचं काय होईल, ऑर होईल येथे आणि याला पण अँड निगेशन साईन ॲड करावं लागेल. आता पहा म्हणजे हे साईन कॅन्सल झालेलं आहे, कारण आपण दोघांना लावलेलं आहे, बरोबर आहे. तर आता हे साईन आपण ब्रॅकेटमध्ये पास करू, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. हा पण कोणता झालेला आहे, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास केलं की साईन लॉ कोणता होतो, डी मॉर्गन्स लॉ. आता येथे पण डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आपल्याला, म्हणजे निगेशन पी, दोघांनाही निगेशन लागेल, ऑरचं अँड होईल, येथे पण निगेशन साईन लागेल, म्हणजे पहिलाच निगेशन आहे, अजून एक निगेशन लागेल. ऑर येथे ब्रॅकेट करू आपण, ऑर निगेशन आर. पहा आता काय होईल, हे निगेशन पी अँड आहे, निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील, बरोबर आहे. येथे ब्रॅकेट छोटा घेऊ आता, हे ऑर आणि निगेशन आर. हा पण रूल कोणता लागेल येथे, डी मॉर्गन्स लॉ. हे येईल आपलं निगेशन. नेक्स्ट इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन साईन ॲड करणार आपण. हे पी आहे, देन पी ऑर निगेशन क्यू, निगेशन साईन. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपल्याला याचं निगेशन मिळणार आहे. पण निगेशन साईन असंच राहू देऊ आपण, नंतर पास करू आतमध्ये. प्रथम आपल्याला देन कॅन्सल करावं लागेल. देनसाठी रूल कोणता आहे, हा रूल आहे कंडिशनल लॉ. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला, हे पहिलं स्टेटमेंट आपलं पी म्हणजे, आणि हा ब्रॅकेट म्हणजे काय, दुसरं स्टेटमेंट. पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, ह्या ॲरोचं काय होईल, ऑर होईल आणि येथे दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. तर मग काय होईल, पीला निगेशन लागेल, निगेशन पी, हे देन आहे, ॲरो कॅन्सल केला तर ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट जशाच तसं, म्हणजे पी ऑर निगेशन क्यू.
हा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट आहे. पहा इक्विव्हॅलेंट, येथे आपण देनचा लॉ यूज केलेला आहे, म्हणजे कोणता? कंडिशनल लॉ. आता आपण निगेशन साईनमध्ये पास करू, म्हणजे काय होईल? डी मॉर्गन्स लॉ होईल. बरोबर आहे. हे एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे, दोघांना आपल्याला निगेशन साईन लावायचं आहे. म्हणजे निगेशन, येथे पहिलंच निगेशन आहे, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी होईल. डी मॉर्गन्स लॉ, येथे ऑर आहे, हे अँड होईल. आणि दुसऱ्या स्टेटमेंटला पण निगेशन साईन लागेल, पी ऑर निगेशन क्यू. पहा निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त पी राहील, हे अँड. आता आपण काय करू? निगेशन साईनमध्ये पास करू या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे पुन्हा इथे काय होईल? डी मॉर्गन्स लॉ होईल. बरोबर आहे. तर पहा निगेशन साईनमध्ये पास करायचं आपल्याला, म्हणजे इथे ब्रॅकेट करणार आपण, निगेशन पी होईल, ऑरचं अँड होईल, आणि निगेशन क्यूला पण निगेशन लागेल, म्हणजे निगेशन क्यू. पहा आता इक्विव्हॅलंट पी आहे, हे अँड निगेशन पी, हे अँड निगेशन निगेशन कॅन्सल, फक्त क्यू राहील. हे येईल आपलं या स्टेटमेंटचं निगेशन. येथे आपण निगेशन साईनमध्ये पास केलं होतं, म्हणजे हा डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट पहा या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे. इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल? निगेशन साईन लावावं लागेल आपल्याला. येथे पहिलंच निगेशन आहे, येथे आपण ब्रॅकेट घेऊ, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज आपल्याला लिहिता येईल. आता पहा म्हणजे पूर्ण या ब्रॅकेटला निगेशन घेतलेलं आहे आपण, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक आहे. समजा हे पी आहे आणि हे क्यू आहे, तर निगेशन आपण दोघांना ॲड करू, तर डी मॉर्गन्स लॉ होईल आपला. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटला निगेशन लागेल आणि ह्या ऑरचं अँड होईल. पहा निगेशन निगेशन निगेशन, म्हणजे येथे एक ब्रॅकेट करू आपण, निगेशन पी पी अँड क्यू. हे ऑरऐवजी अँड होईल आणि याला पण निगेशन लागेल, म्हणजे हा झाला डी मॉर्गन्स लॉ. पी ऑर निगेशन क्यू, हा झाला डी मॉर्गन्स लॉ. येथे पहा आता हा पूर्ण ब्रॅकेट आहे, त्याचं निगेशन आहे, आणि पुन्हा निगेशन घ्यायचं आपल्याला, म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल होईल, फक्त काय राहील? पी अँड क्यू, म्हणजे पी अँड क्यूच राहील. बरोबर आहे. हे अँड आता निगेशन साईन आपण या ब्रॅकेटला अप्लाय करू, म्हणजे काय होईल? डी मॉर्गन्स लॉ पुन्हा लावावा लागेल आपल्याला, म्हणजे दोघांनाही निगेशन साईन लागेल आणि ऑरचं अँड होईल, म्हणजे काय येईल? निगेशन पी होईल, हे ऑरचं अँड होईल, आणि येथे निगेशन असल्यामुळे डबल निगेशन होईल याप्रमाणे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. हे काय आहे? पी अँड क्यू, हे अँड निगेशन पी ॲज इट इज, अँड निगेशन निगेशन कॅन्सल, फक्त क्यू राहील. बरोबर आहे. आता येथे आपल्याला काही करता येणार नाही, त्यामुळे याचं निगेशन हेच येणार आहे. पहा प्रत्येक वेळेस आपल्याला लॉ कोणता वापरला हे लिहायचं आहे, कारण आपल्याला जस्टिफिकेशन लिहायचं आहे. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 7, इट्स निगेशन इज. निगेशन काय होईल? आपल्याला निगेशन साईन ॲड करावं लागेल, म्हणजे ब्रॅकेट करणार आपण, पी ऑर निगेशन क्यू. ह्या पूर्ण पॅटर्नला आपण निगेशन साईन ॲड केलेलं आहे. पहा निगेशन साईन ॲड केलेलं आहे आपण. तर आता काय करू आपण? पहा हे सॉल्व करायचं आपल्याला. प्रथम आपण देन कॅन्सल करू, म्हणजे येथे कंडिशनल लॉ अप्लाय करायचं आपल्याला, हे देन कॅन्सल करायचं आहे. नंतर आपण निगेशन घेऊ ब्रॅकेटचं. पहा देन कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन लावतो, देनचा ऑर करतो, आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. पहा पी देन क्यू असेल तर आपण काय करतो? निगेशन पी ऑर क्यू असं लिहिता येते आपल्याला. हा आहे कंडिशनल लॉ. त्याप्रमाणे ह्या पहिल्या स्टेटमेंटला हे पहिलं स्टेटमेंट, हे दुसरं आहे, म्हणजे याला निगेशन लागेल, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू.
हे देनऐवजी ऑर घ्यायचं आहे आपल्याला, देनऐवजी ऑर घ्यायचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज पी अँड निगेशन क्यू. हा झाला आपला कंडिशनल लॉ. निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास करू म्हणजे काय होईल, डी मॉर्गन्स लॉ. पहा म्हणजे या स्टेटमेंटला निगेशन लागेल, बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन हे स्टेटमेंट होईल म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल होईल आणि येथे काय राहील, फक्त हे स्टेटमेंट राहील पी ऑर निगेशन क्यू असं लिहू शकतो आपण. येथे ऑरचं काय होईल, अँड होईल आणि या पण स्टेटमेंटला निगेशन लागेल पी अँड निगेशन क्यू. पहा येथे पण निगेशन येते पण डबल निगेशन असल्यामुळे फक्त स्टेटमेंट लिहिलं आहे कारण कॅन्सल होतील. मायनस मायनस प्लस याप्रमाणे येथे लॉ अप्लाय केला आपण डी मॉर्गन्स लॉ. पहा हे निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास करू म्हणजे डी मॉर्गन्स लॉ होईल. पहा पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, हे अँड ॲज इट इज. आता येथे काय होईल, पहा निगेशन पी होईल, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन लागेल. हे अँडचं ऑर होईल आणि निगेशन निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू होईल म्हणजे काय, फक्त क्यूच राहील, बरोबर आहे. येथे आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केलेला आहे. याप्रमाणे निगेशन येईल, या स्टेटमेंटचं निगेशन हे होईल. नेक्स्ट इट्स निगेशन इज म्हणजे काय होईल, निगेशन साईन आपण ॲड करणार पूर्ण स्टेटमेंटला. पहा निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. फक्त आपण स्टेटमेंटला निगेशन साईन ॲड केलेलं आहे. पहा आता हे सॉल्व करायचं आपल्याला. तर निगेशन साईन आपण मध्ये पास करू. समजा हे पी स्टेटमेंट आहे, हा ब्रॅकेट म्हणजे, आणि हे क्यू आहे. आपल्याला काय करायचं आहे, निगेशन साईनमध्ये पास करायचं म्हणजे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायचा आहे. तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, परंतु ऑरचं अँड होईल, बरोबर आहे. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे दोन्ही स्टेटमेंटला आपण निगेशन लावणार. निगेशन ऑफ निगेशन पी ऑर निगेशन क्यू. पहिल्या ब्रॅकेटला निगेशन साईन ॲड केलं आपण, हे ऑरचं अँड होईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन, येथे निगेशन साईन लागेल आणि येथे निगेशन साईन लागेल आणि या ऑरचं काय होईल, अँड होईल. येथे पण निगेशन साईन ॲड करायचं आहे आणि हा ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. पहा आता हा कोणता झालेला आहे, डी मॉर्गन्स लॉ. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे येथे आपल्याला डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू आपण. पहा म्हणजे दोघाला निगेशन लागेल आणि साईन चेंज होईल. हे जर निगेशन साईनमध्ये पास केलं आपण तर दोघांनाही निगेशन लागेल आणि साईन चेंज होईल म्हणजे काय होईल, निगेशन ऑफ निगेशन पी होईल म्हणजे पीच राहील, बरोबर आहे, कॅन्सल होतील. ह्या ऑरचं काय होईल, अँड होईल आणि निगेशन निगेशन कॅन्सल होतील आणि येथे फक्त क्यू राहील. पहा हे अँड ॲज इट इज, हे निगेशन साईनमध्ये पास झालं तर दोघांनाही निगेशन लागेल. पहा या पीला निगेशन नाही आहे म्हणजे येथे निगेशन पी होईल, ह्या अँडचं ऑर होईल आणि हे निगेशन आहे, येथे निगेशन आहे म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील. हे येईल आपलं निगेशन. रूल अप्लाय केला आपण डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, रीराईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाऊट यूजिंग इफ देन. पहा दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इफ पण आहे आणि देन पण आहे. हे स्टेटमेंट आपल्याला हे वर्ड्स यूज न करता लिहायचं आहे. तर कसं लिहायचं पहा, येथे दोन स्टेटमेंट आहे. हे एक आहे इफच्या नंतरचं एक स्टेटमेंट आणि देनच्या नंतरचं एक स्टेटमेंट. समजा याला आपण पी कन्सिडर करू आणि या स्टेटमेंटला क्यू. पहा लेट पी, पी म्हणजे काय, अ मॅन इज अ जज, अ मॅन इज अ जज. आणि क्यू म्हणजे काय घेऊ आपण, ही इज अ ऑनेस्ट, ही इज ऑनेस्ट. Therefore, given statement is, given statement काय होईल, if P then Q म्हणजे काय, P then Q होईल. हे then म्हणजे ॲरो आहे, P then Q या फॉर्ममध्ये होईल, सिम्बॉलिक फॉर्म P then Q. बट म्हणजे P then Q चा लॉ माहिती आहे आपल्याला. बट P then Q म्हणजे काय,
पहा पी देन क्यूचा लॉ कसा आहे, पी देन क्यू असेल तर आपण पहिल्या स्टेटमेंटला निगेशन साईन ॲड करतो आणि हे ॲरो काढला तर इथे ऑर आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, याप्रमाणे लॉ आहे. पी देन क्यू म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, हे येथे देनचं ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. आता हे झालेलं आहे आपलं आन्सर. आता याला आपल्याला स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे, सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहिणार, देअरफॉर गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज दिलेलं स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिता येईल, या फॉर्ममध्ये लिहिता येईल. दिलेलं हे स्टेटमेंट आहे आपल्याला पी देन क्यू, बरोबर आहे, पी देन क्यू आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता तर येथे काय नॉट पी आहे म्हणजे निगेशन पी आहे. तर आपण कसं लिहिणार, स्टेटमेंट कसं होईल आपलं, नॉट पी म्हणजे पीला नॉट करायचं आपल्याला. अ मॅन इज अ जज म्हणजे काय लिहिणार आपण, अ मॅन इज नॉट अ जज, अ मॅन इज नॉट अ जज म्हणजे पीचं आपण नॉट केलेलं आहे. हे ते ऑर आहे म्हणजे वर्ड लिहिणार आपण, ऑर क्यू आहे, क्यू म्हणजे दुसरं स्टेटमेंट ही इज ऑनेस्ट, ऑर ही इज ऑनेस्ट. हे झालं आपलं इफ देन न वापरता स्टेटमेंट लिहिलेलं आहे आपण. नेक्स्ट पहा सेकंड क्वेश्चन, आपल्याला इफ आणि देन काढून घ्यायचे. तर हे स्टेटमेंट आपण काय करणार, इफ नंतर जे स्टेटमेंट आहे त्याला आपण पी घेऊ, देन नंतर जे स्टेटमेंट आहे त्याला आपण क्यू घेऊ. तर काय होईल, लेट पी म्हणजे काय, 2 इज रॅशनल नंबर, 2 इज रॅशनल नंबर क्यू √2 is an irrational number, √2 is an irrational. Therefore given statement is, गिवन स्टेटमेंट काय होईल, पी देन क्यू, बरोबर आहे, पी हे देन क्यू या फॉर्ममध्ये होणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म. बट वी नो पी देन क्यू म्हणजे काय, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन साईन लागेल, हे देनचं ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. हा कोणता आहे, कंडिशनल लॉ. पहा आता हे दिलेलं स्टेटमेंट असं आहे, आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता देअरफॉर गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज या फॉर्ममध्ये लिहायचं कारण इक्विव्हॅलंट आहे. या स्टेटमेंटला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. कसं होईल स्टेटमेंट, निगेशन पी आहे म्हणजे पीला आपल्याला नॉट करायचं आहे. 2 इज नॉट रॅशनल नंबर, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ऑर आहे, इथे ऑर लिहिणार आपण. क्यू म्हणजे हे स्टेटमेंट, √2 इज ॲन इररॅशनल नंबर. पहा इज ॲन इररॅशनल नंबर. या प्रकारचं स्टेटमेंट होईल ते. नेक्स्ट इफ नंतर जे स्टेटमेंट आहे त्याला आपण पी घेऊ, हे देन आहे आणि देन नंतर स्टेटमेंट क्यू आपण कन्सिडर करू. लेट पी म्हणजे काय, इफ नंतर स्टेटमेंट म्हणजे f(2) = 0. क्यू म्हणजे काय, देन नंतरचं स्टेटमेंट म्हणजे f(x) इज डिव्हिजिबल बाय x - 2. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म कसं होईल, इज पी देन क्यू, बरोबर आहे, पी देन क्यू. दिलेलं स्टेटमेंट आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु पी देन क्यूला आपण असंही लिहू शकतो,
निगेशन पी ऑर क्यू, बरोबर आहे. हा कोणता आहे? कंडिशनल लॉ. पहा दिलेलं स्टेटमेंट असं आहे, आपल्याला या प्रमाणात लिहायचं आहे. देअरफॉर इथे लिहिणार आपण गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज कसं लिहिणार मग? पहा नॉट पी करायचं, आपल्याला पीचं नॉट करायचं आहे. म्हणजे f(2) इक्वल टू 0 आहे. हे पी झालं, आपल्याला नॉट करायचं आहे पीला. म्हणजे इथे आपण काय करणार? नॉट इक्वल टू दाखवणार. म्हणजे नॉट झालेलं आहे. हे ऑर आहे, इथे आपण ऑर लिहिणार. क्यू आहे, क्यूचं स्टेटमेंट f(x) इज डिव्हिजिबल बाय x - 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. पहा येथे आपल्याला ट्रूथ टेबल वापरायचा नाही आहे. आपण एक्सरसाइज 1.2मध्ये या प्रकारचे एक्झाम्पल ट्रूथ टेबल यूज करून प्रूव्ह केले होते, परंतु येथे आपल्याला विदाउट युजिंग म्हणजे ट्रूथ टेबल वापरायचं नाही आहे. तर आपण जे लॉ पाहिलेले आहेत ते लॉ येथे अप्लाय करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. पहा ही आपली आहे लेफ्ट हँड साईड आणि ही आहे राईट हँड साईड. आपल्याला LHS आणि RHS इक्वल दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण LHS काय आहे ते लिहून घेऊ. पहा LHS P डबल इम्प्लिकेशन Q आहे. पहा म्हणजे बाय कंडिशनल लॉ इथे अप्लाय करता येईल आपल्याला. बाय कंडिशनल लॉ कसा होणार आहे? P देन Q, येथे अँड घेतो आपण आणि Q देन P. हा झाला बाय कंडिशनल लॉ. लॉ जर माहीत असतील तरच हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. हा आहे बाय कंडिशनल लॉ. पहा आता पी देन क्यू देनचा आहे, मग आपण लॉ कोणता वापरणार? कंडिशनल लॉ. म्हणजे हे देन साईन काढण्यासाठी पहिल्या स्टेटमेंटला निगेशन ॲड करतो. हे देनऐवजी ऑर घ्यायचं आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. हे अँड ॲज इट इज. पहा पहिल्या स्टेटमेंटला निगेशन साईन ॲड करणार, हे देन काढून घेणार, तर येथे ऑर होईल आणि पी ॲज इट इज. म्हणजे हा काय? कंडिशनल लॉ. आता पहा आता येथे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे पहा. पी अँड क्यू ऑर आर असं असेल तर आपण कसं लिहितो याला? पहा हे स्टेटमेंट आणि हे साईन म्हणजे मल्टिप्लिकेशनप्रमाणे आपण हा रूल यूज करतो. याला मल्टिप्लिकेशन होईल आणि हे स्टेटमेंट हे साईन नंतर याला मल्टिप्लिकेशन होईल आणि दोघांमध्ये साईन हे येईल. म्हणजे काय होईल? पी अँड हे क्यू होईल आणि हे ऑर पी अँड आर होईल. पी अँड आर याप्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? येथे पी होतं तर आपण काय करणार? एवढं स्टेटमेंट आता पी म्हणून गृहीत धरणार आणि हे सिम्बॉल म्हणजे एवढ्यानं आपण याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे मल्टिप्लिकेशनसारखं अप्लाय करणार आपण. नंतर हे स्टेटमेंट आणि हे सिम्बॉल घेऊन पीला आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे कसं होईल पहा इथे आता स्क्वेअर ब्रॅकेट घ्यावं लागेल कारण ब्रॅकेट इथे आहे पहिला. म्हणजे निगेशन पी हे ऑर आहे, क्यू हे अँड साईन, आपल्याला निगेशन क्यू बरोबर ॲड करणार. नंतर हे साईन घेणार आपण ऑर, नंतर हे स्टेटमेंट हे साईन म्हणजे कनेक्टिव्हज. पहा आता हे स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू आहे अँड घेणार आपण पी बरोबर ॲड करणार. हा झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता काय करायचं आपल्याला? आपण काय करू? हे स्टेटमेंट प्रथम लिहू आणि हे स्टेटमेंट नंतर लिहू. मध्ये अँड आहे म्हणजे पी अँड क्यूला आपल्याला क्यू अँड पी लिहिता येते. कम्युटेटिव्ह लॉ बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार? निगेशन क्यू आधी लिहिणार आणि हे साईन अँडचं आहे आणि हे स्टेटमेंट आपण नंतर लिहू. म्हणजे काय होईल? निगेशन पी ऑर क्यू याप्रमाणे होईल ते. आणि ऑर येथे पण पीचं स्टेटमेंट आधी लिहू आपण. पीचं स्टेटमेंट प्रथम लिहिणार, येथे अँड साईन आणि हे स्टेटमेंट आपण नंतर लिहिणार आहोत. निगेशन पी ऑर क्यू
आपण काय केलेलं आहे, पी अँड क्यूला क्यू अँड पी याप्रमाणे कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे इंटरचेंज केले आपण ते स्टेटमेंट. साईन जे आहे तेच राहते. तर हा कोणता लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. आता काय करू आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हा सिम्बॉल आपण मल्टिप्लिकेशनप्रमाणे यालाही मल्टिप्लाय करू आणि नंतर हे स्टेटमेंट हा सिम्बॉल यालाही मल्टिप्लाय करू आणि दोघांच्यामध्ये आपण हे साईन ॲड करू. म्हणजे कोणता होईल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ज्याप्रमाणे येथे आपण अप्लाय केला त्याप्रमाणे येथे अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होईल, हे निगेशन क्यू अँड पहिलं स्टेटमेंट निगेशन पी बरोबर आहे. नंतर हे साईन घेणार आपण ऑरचं. मग हे स्टेटमेंट निगेशन क्यू हे अँड आणि आता क्यू बरोबर निगेशन क्यू अँड आता हे क्यू फक्त राहिले इथे. आता त्याप्रमाणे हे साईन ॲज इट इज. आता इथे काय होईल पी आणि हा सिम्बॉल आपल्याला याला अप्लाय करायचा आहे, नंतर याला अप्लाय करायचा आहे आणि दोघांच्यामध्ये आपल्याला हे साईन घ्यायचं आहे. तर आता पी अँड निगेशन पी, सिम्बॉल कोणता येईल, ऑरचा येईल आणि पुन्हा पी अँड हे क्यू ब्रॅकेट क्लोज. आता काय करता येईल आपल्याला, निगेशन क्यू आहे आणि इथे क्यू आहे, म्हणजे सेम स्टेटमेंट आहे परंतु एकाचं निगेशन आहे आणि एकाला निगेशन नाही आहे. म्हणजे क्यू आहे, येथे पण क्यू आहे, मध्ये अँड आहे. ही व्हॅल्यू आपण पाहिलेली कॉम्प्लिमेंट लॉमध्ये. पी अँड निगेशन पी असेल तर आपण काय घेतो, अँड असेल तर एफ व्हॅल्यू घेतो आपण, बरोबर आहे. म्हणजे याऐवजी आपल्याला काय घेता येईल, एफ घेता येईल. म्हणजे हा ब्रॅकेट ॲज इट इज आणि याऐवजी आपण एफ घेणार, हा सिम्बॉल आणि येथे एफ लिहिणार आणि हे ऑर. त्याप्रमाणे येथे काय होईल, पी आहे त्याचं निगेशन पी आहे, मध्ये अँड आहे. पी अँड निगेशन पी असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, एफ येते, बरोबर आहे. कम्प्लिमेंट लॉ पाहिलेला आहे आपण त्याप्रमाणे. आणि येथे ऑर येईल, येथे काय येईल, पी अँड क्यू. येथे लिहिणार आपण कम्प्लिमेंट लॉ. आता येथे एफ आहे आणि येथे पण एफ आहे. आता आपण येथे लॉ कोणता अप्लाय करू, आयडेंटिटी लॉ. आपण पाहिलेला आहे पी ऑर एफ असेल म्हणजे ऑरचं आयडेंटिटी लॉमध्ये हे स्टेटमेंट समजा पी आहे, पी ऑर एफ असेल तर त्याचा आन्सर काय येते, पी येते, बरोबर आहे. म्हणजे आयडेंटिटी लॉ. आणि याचं पण आन्सर काय येईल, ऑरमध्ये एफ ऑर पी असेल तर त्याचा आन्सर पीच येणार आहे. म्हणजे एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण फक्त आता काय लिहिणार, निगेशन क्यू ऑर निगेशन पी, बरोबर आहे. कारण आयडेंटिटी लॉ अप्लाय केला आहे म्हणजे हे एफ कॅन्सल होऊन जाईल आणि इथे ऑर येईल आणि हे पण एफ कॅन्सल होईल, फक्त काय राहील, पी अँड क्यू. येथे लिहिणार आपण आयडेंटिटी लॉ. आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, पी अँड क्यू पाहिजे. पी अँड क्यू आलेला आहे. निगेशन पी निगेशन क्यू पाहिजे. निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, परंतु आधी पाहिजे आपल्याला. परंतु आपण येथे कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो कारण इंटरचेंज करता येईल आपल्याला, बरोबर आहे. अँडमध्ये ऑरमध्ये आपण इंटरचेंज करू शकतो. म्हणजे याला आपण असं लिहिता येईल, हे स्टेटमेंट आधी लिहू आपण, पी अँड क्यू, नंतर हे साईन ऑर घेऊ आणि नंतर आपल्याला निगेशन पी निगेशन क्यू असंही लिहिता येईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. याप्रमाणे ही राईट साईड आलेली आहे आपली, इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड घेतली आपण, ही होती. राईट हँड साईड आपण सॉल्व करत करत मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे हे प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला LHS म्हणजे ही साईड होणार आहे आणि RHS ही आहे, बरोबर आहे. LHS इक्वल टू म्हणजे इक्विवॅलंट पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. LHS याप्रमाणे आहे. तर आता येथे ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम साईन आहे, ऑर आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं आहे, अँड साईन आहे.
म्हणजे या दोन ब्रॅकेटला आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये कन्वर्ट करता येईल. आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे, पी असेल ऑर असेल तर येथे क्यू अँड आर असते पहा. तर हे काय होते, हे दोघांचा याबरोबर अप्लाय होईल आणि हे दोन नंतर याबरोबर अप्लाय होतील, बरोबर आहे. म्हणजे पी ऑर क्यू होईल इथे अँड, आणि इथे काय होईल, पी ऑर आर होईल, पी ऑर आर. याप्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. येथे काय दिलं आपल्याला, हे असं दिलेलं आहे, म्हणजे ही साईड दिलेली आहे आपल्याला, त्यावरून आपल्याला ही साईड लिहिता येईल, बरोबर आहे. म्हणजे इथे कॉमन काय आहे, पी स्टेटमेंट आणि हा ऑर सिम्बॉल कॉमन आहे. म्हणजे आपण येथे पी ऑर कॉमन घेऊ शकतो, पी ऑर, तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मिळेल, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, पी हे ऑर कॉमन घेऊ आपण, तर येथे काय राहील, फक्त क्यूच राहील, हे अँड, आणि येथे काय राहील, निगेशन क्यू राहील. हा झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे आपण नेहमी याचं रूपांतर याच्यामध्ये करतो, परंतु आता हे दिलेलं आहे आपल्याला, त्याचं रूपांतर आपण याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झालेला आहे. पहा या ब्रॅकेटमध्ये क्यू आहे अँड निगेशन क्यू, म्हणजे एकच स्टेटमेंट आहे क्यू, परंतु एकाचं निगेशन आहे, एकाला निगेशन नाही. येथे आपल्याला कम्प्लिमेंट लॉने काय होईल, हे स्टेटमेंट अँड असेल तर फॉल्स होते, बरोबर आहे. म्हणजे ते कम्प्लिमेंट लॉनं याची व्हॅल्यू काय येईल, एफ येईल. पी ऑर हे काय होईल, एफ होणार आहे. येथे काय लिहिणार मग आपण, कम्प्लिमेंट लॉ. पी ऑर एफ असेल तर फक्त पीच येते, हे आपण पाहिलेलं आहे. आयडेंटिटी लॉ पा पी आलेलं आहे म्हणजे राईट साईड आलेली आहे, इक्विव्हॅलंट आर एच एस. मग इथे लिहिणार आपण हेन्स एल एच एस इक्विव्हॅलंट आर एच एस प्रूव्ड. नेक्स्ट एल एच एस इक्विव्हॅलंट पा पी अँड क्यू आहे ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. ही आपली लेफ्ट हँड साईड आहे. येथे पहा ह्या तीन ब्रॅकेटपैकी या दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. तर येथे कॉमन काय येईल, येथे अँड क्यू आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये अँड पी होता, तर आता इथे आपण अँड क्यू कॉमन घेऊ. म्हणजे काय होईल पहा, अँड क्यू कॉमन घ्यायचा आपल्याला, कारण सुरुवातीला आपण अँड लिहित नाहीत म्हणून हा ब्रॅकेट आधी लिहिला मी, आणि कॉमन घेतल्यावर काय येईल ते इथे लिहू आपण. अँड क्यू कॉमन घेतला आहे म्हणजे फक्त पी राहील, बरोबर आहे. हे साईन ऑर येईल आणि इथे काय राहील, अँड क्यू कॉमन आहे म्हणजे इथे काय राहील, निगेशन पी राहील. हे ऑर साईन ॲज इट इज पा ऑर साईन, आणि हे स्टेटमेंट पी अँड निगेशन क्यू. येथे पहा आता पी आहे, निगेशन पी आहे, मध्ये ऑर आहे. ऑर असेल तर लॉ कोणता आहे, फक्त टी येते, बरोबर आहे, कम्प्लिमेंट लॉ. आणि येथे अँड आहे, हे क्यू, हे ऑर पी अँड निगेशन क्यू. पहा याऐवजी आपल्याला व्हॅल्यू काय घेता येईल, फक्त क्यू घेता येईल, कारण आयडेंटिटी लॉ इथे आपला होईल, बरोबर आहे. आणि ऑर येथे काय येईल, पी निगेशन क्यू. हा कम्प्लिमेंट लॉ आहे. येथे आपण आयडेंटिटी लॉ पहा, लॉ चांगले पाठ झाले तरच हे सोडवता येईल, नाहीतर येणार नाही. आयडेंटिटी लॉ नंतर आपण आता येथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू, म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे साईन या पीला अप्लाय करू, नंतर याला अप्लाय करू, दोघांच्यामध्ये हे साईन घेऊ आपण. मग कसा होईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला, पहा क्यू ऑर पी होईल एका ब्रॅकेटमध्ये, हे साईन घेणार, आणि इथे काय होईल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर निगेशन क्यू होईल, बरोबर आहे. पहा क्यू आलेलं आहे, निगेशन क्यू आहे, मध्ये ऑर आहे. असं जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, पहा येथे आपण आत्ताच काढलेली आहे, ऑरमध्ये एकाला निगेशन एकाला नाही, येथे पण एकाला निगेशन आहे एकाला नाही, म्हणजे काय टी. याऐवजी आपण टी लिहिणार, क्यू ऑर पी इथे काय होईल, टी होईल, म्हणजे हा होईल कम्प्लिमेंट लॉ. पहा आयडेंटिटी लॉ याची व्हॅल्यू काय येईल, फक्त हे स्टेटमेंट येईल, बरोबर आहे, म्हणजे क्यू ऑर पी.
आपल्याला पी ऑर क्यू दाखवायचं आहे, परंतु येथे क्यू ऑर पी आलेलं आहे. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो, फक्त इंटरचेंज करता येईल आपल्याला पी ऑर क्यू. येथे लिहू शकतो आपण कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला, आपण इंटरचेंज केलं म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ होईल आणि इक्विव्हॅलंट काय येईल RHS. त्यामुळे हे प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ही आपली लेफ्ट हँड साईड आहे आणि ही आपली राईट हँड साईड आहे. LHS इक्विव्हॅलंट देन P अँड निगेशन Q आहे. मध्ये देन आहे, हे सिम्बॉल कॅन्सल करण्यासाठी येथे आपल्याला कंडिशनल लॉ अप्लाय करावा लागेल. कंडिशनल लॉ देनचा कसा आहे, पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन साईन ॲड करतो, ह्या देनऐवजी ऑर घेतो आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. कंडिशनल लॉ इथे अप्लाय करायचा आपल्याला. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट हे पहिलं स्टेटमेंट आहे समजा आणि हे दुसरं आहे, म्हणजे पी देन क्यू याप्रमाणे लॉ अप्लाय करायचा आपल्याला. त्यावेळेस आपण काय करतो, पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन ॲड करतो, ह्या देनऐवजी ऑर घ्यायचं आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. हा लॉ इथे अप्लाय करायचा आपल्याला. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लावणार आपण, पी ऑर निगेशन क्यू होईल, ह्या देनऐवजी ऑर घेणार आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, पी अँड निगेशन क्यू. हा लॉ झालेला आहे आपला कंडिशनल लॉ. आता येथे आपण काय करू, हे निगेशन साईन मध्ये पास करू. ह्या ब्रॅकेटमध्ये जर निगेशन साईन पास करतो आपण तर हा लॉ कोणता होईल, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन साईन आपल्याला या ब्रॅकेटला पण लावायचं आहे आणि या ब्रॅकेटला पण निगेशन साईन ॲड करायचं आहे, परंतु साईन हे चेंज होईल, तर तो डी मॉर्गन्स लॉ आहे. म्हणजे काय होईल, निगेशन म्हणजे यालाही निगेशन लागेल आपलं, पी ऑर निगेशन क्यू. बरोबर आहे. या स्टेटमेंटला निगेशन लावलं, हे ऑर आहे तर हे अँड होईल आणि या स्टेटमेंटला पण निगेशन लागेल, म्हणजे काय होईल, पी अँड निगेशन क्यू. डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ वापरला हे लिहिणं गरजेचं आहे, नाही लिहिलं तर मार्क मायनस होतील. निगेशन आहे म्हणजे काय होईल, कॅन्सल होईल, फक्त हे स्टेटमेंट राहील, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे निगेशन साईन कॅन्सल होतील, फक्त हे राहील, हा ब्रॅकेट राहील. अँड येथे आता निगेशन आहे तर आपल्याला इथे पण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करावं लागेल, म्हणजे निगेशन साईन दोघांनाही लागेल आणि अँडचं ऑर होईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, निगेशन पी होईल, अँडचं ऑर होईल आणि याला पण निगेशन लागेल, म्हणजे निगेशन पहिलंच आहे इथे आणि हे पण निगेशन एक लावायचं आहे, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू होईल. इक्विव्हॅलंट पी ऑर निगेशन क्यू आहे, हे अँड निगेशन पी हे ऑर, निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील. याप्रमाणे आलेलं आहे का आपलं राईट साईड. पी ऑर निगेशन क्यू आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड आहे निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे राईट साईड आपली आलेली आहे. इक्विव्हॅलंट RHS. हेन्स प्रूव्ड. येथे पण आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केलेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.